Welcome to Divya Academy. This session is presented by me. My name is Jayesh and today we are discuss polity topic. ठीक आहे. भारतीय संविधानाला काय बोलतात? नागरिक शास्त्र. परंतु नागरिक म्हणजे आपण. शास्त्र म्हणजे अभ्यास, माणसाचा अभ्यास. असा प्रत्यक्ष अर्थ होतो. परंतु नागरिक म्हणजे आपण असल्यामुळे आता भारतीय संविधान नागरिक शास्त्र असं का बरं? कारण भारतीय संविधान हे सगळ्यात महत्त्व देतं. पहिली गोष्ट नागरिकांना. कोणाला देतं? नागरिकांना. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे कोण आहेत? भारतीय नागरिक. देशाच्या संविधानाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं सांगितलं की या देशामध्ये सगळ्यात मोठी शक्ती कोण असेल तर ती जनता. म्हणून ते म्हणतात की प्रास्ताविकेमध्ये म्हणतात की आम्ही भारताचे लोक. म्हणजे याचा अर्थ संविधान कोण लिहिलंय? आपण. भारतीय संविधान हे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारतीय संविधानाचे जनक किंवा शिल्पकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहिण्यासाठी खूप कष्ट केले. तुम्हाला वाटते का रे बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला, आरामात बसले आणि संविधान लिहिले? असं नाही. बाबासाहेबांना एवढं दुःख होतं आणि एवढं त्रास होता कारण ते बसून बसून त्यांना बरेच आजार झालेले. बसून बसून त्यांना झोप व्हायची नाही आणि त्याच्यामुळे झोप न झाल्यामुळे असे बरेच आजार होते. तरी पण त्यांनी अहोरात्र संविधान लिहिलं. का? कारण या देशातल्या महिलांना, या देशातल्या दलितांना, या देशातल्या सर्व 18 पगड जातीच्या लोकांना न्याय देण्यासाठी फक्त बाबासाहेब आंबेडकरांना संविधानातूनच देता आला असता. कारण आजकाल तुम्ही साधी गोष्ट बघा ना, मी तुम्हाला किती सांगितलं आणि किती काय केलं किंवा या देशाला किती कुणा काय सांगितलं तरी लोक आपण आपल्या पद्धतीनेच वागणार. बरोबर आहे. उदाहरणार्थ अंधश्रद्धा. मी तुम्हाला किती सांगितलं अंधश्रद्धा पाळू नका, तर तुम्ही ते सोडणार नाहीत. त्याच्यासाठी मला कायदा करावा लागेल. आणि समजा कायदा आला की चुकीच्या गोष्टीचं समर्थन करायचं नाही तर लगेच लोक कायद्याला भिवून ते समर्थन सोडून देतील. यावरून भारतीय संविधानाचं किती महत्त्व आहे हे लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे. तर बघा भारतीय संविधानामध्ये मसुदा हा सगळ्यात महत्त्वाचा होता. मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. त्यांनी प्रत्येक प्रारूप, त्यालाच प्रारूप म्हणतात मराठीमध्ये, मसुदा देखील म्हणतात, तर ड्राफ्ट असं सुद्धा म्हणतात इंग्लिशमध्ये. तर ड्राफ्ट समिती किंवा मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी असं संविधानामध्ये सांगितलं की केंद्र शासन हे सगळ्यात जबरदस्त आहे. म्हणजे सगळ्यात पॉवरफुल कोण असेल तर केंद्र शासन असेल. ठीक आहे. शासनाचे 2 प्रकार सांगितले त्यांनी, एक केंद्र शासनाचे आणि एक राज्य शासन. आपण जिथे राहतो ते राज्य, महाराष्ट्र राज्य. हे महाराष्ट्र राज्य चालवण्यासाठी एक शासन असेल ते म्हणजे राज्य शासन. ठीक आहे. महाराष्ट्रासाठी राज्य शासन आणि सगळ्या देशावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्र शासन. बरं, केंद्र शासन म्हणजे काय? केंद्र म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग. तो काय करणार? सगळ्यावर नियंत्रण ठेवणार. केंद्राचं कामच ते सगळ्यांवर नियंत्रण ठेवायचं. सर्व देशाला एकत्रित बांधून ठेवण्याचं काम फक्त केंद्र शासन करतं. बरं, केंद्र शासन चालवण्यासाठी कार्यप्रमुख कोण? पंतप्रधान. म्हणजेच राजकीय प्रमुख कोण? तर पंतप्रधान हे पद आहे. ठीक आहे. राज्य शासन चालवण्यासाठी कोण? जसं केंद्र शासन चालवण्यासाठी पंतप्रधान असतात तसेच राज्य शासन चालवण्यासाठी मुख्यमंत्री असतात. ठीक आहे. बघा आता आपण सगळ्यात पहिल्यांदा बघू. शासनाचे प्रकार 2 सांगितले, एक राज्य शासन, एक केंद्र शासन. मसुदा समिती सगळ्यात महत्त्वाची होती. हिचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे आहेत. याच्यामध्ये बघा संविधानाचे शिल्पकार सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतात. ठीक आहे. घटनाकार देखील आपण म्हणतो.